कसा रे तू दादा? हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपलं डे 2 आणि आज आपण निघालो ऑफिसला जायला. आज घरापासूनच ब्लॉग चालू केला आपण. चला तर मग आपण आता ऑफिसला जायला निघूया. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. अंबुलन्स मुक्काम पोस्ट जामसंडे, तालुका देवगड. MS07. निघताना मला एक जाणवलं की भाई आजचा वेदर खूप चांगला आहे. चांगला म्हणजे थोडीशी थंड हवा लागते आणि थोडासा गरम आहे, पण भाई मस्त फील येते गाडी चालवताना. दररोज सारखं हार्श नाही वाटत आहे की हा भाई गरम होत आहे, हीट लागते. नाही, आज जरा थोडं मस्त वाटतंय. आणि आपली दररोजप्रमाणे वेमा खूप सुंदर चालते, तिच्या तर नो डाऊट. आय होप आज तरी आवाज माझा प्रॉपर क्लिअर असेल, कारण की आजही ना मी माईकची सेटिंग थोडी केली आहे आणि वरून मी त्याची ॲडजस्टमेंट पण केली आहे, त्याची लोकेशन चेंज केली आहे इवन मी माईकची. आता मी त्याला राईट 6ला टाकला आहे. पहिला माझा चीनकडे होता, तर मी तो आता टाकला आहे माझ्या राईट चीककडे. सो आता साऊंड कसा येतोय ते बघायला पाहिजे ऑफिसला पोचल्यावर. आज जर साऊंड नीट असेल तर आपण हेच ठेवू, नाहीतर आपण माईकमध्ये परत चेंज करायला लावूया. आता दुसरा माईक ऑर्डर करायला लागेल. अगर तुमच्या नजरेमध्ये किंवा तुमच्या बघण्यामध्ये कोणाकडे असा माईक असेल की जो प्रॉपर कव्हरेज देईल, प्रॉपर नॉईज कॅन्सलेशन देईल, तर मला प्लीज सजेस्ट करा तुम्ही लोक. कॅमेऱ्याचं नॉलेज पण आहे शूटिंगचं, ते माझ्या खास मित्रामुळे, माझा लंगोटिया यार, त्यानेच शिकवलेलं. माझा सगळ्यात पहिला कॅमेराचा गुरु तो आहे. मी कालही त्याला जेव्हा पहिला ब्लॉग शूट केला ना, तेव्हा अँगलसाठी आणि त्याला ऑडिओसाठी त्यालाच पहिला पाठवलं की भाई बरोबर आहे का बघ करून. म्हणजे तो बोलला आणि मी केला ना असं होणारच नाही. किंवा तो बोलला की नसता चांगला ना, तर कालचा ब्लॉगही माझा हे होता, तो स्क्रॅप केला असता मी आणि नवीन टाकला असता मी आज बनवून, परत ब्लॉग बनवला असता. पण तो बोलला की भाई टाक, चांगलं आहे, फर्स्ट स्टार्ट बरोबर आहे, उद्या फक्त थोडी माईकमध्ये इम्प्रूव्हमेंट कर. तो आज थोडी माईकमध्ये इम्प्रूव्हमेंट केली आहे, थोडा साईडला लावला आपण त्याला. कधी रस्ता खाली भेटला ना तर जाम मजा येते. मी 40-45 मिनिटामध्ये इझिली वाशीला पोचून जातो, पण ट्रॅफिक भेटला ना 2 तास कुठेच नाही गेले. दादा कसा रे तू दादा? बीटे वॉटरपार्क बद्दल जाम नाव ऐकलंय, एकदा जाऊन ट्राय करायला पाहिजे की कसा आहे तो, एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे. स्पेशली मला एक्सपिरियन्स घ्यायला खूप आवडतं भाई. जिथे आम्ही आमच्या मनाचे मालिक असं त्यांना वाटतं. किस सोच में पड़ा था, कैसे जी रहा था मैं दीवाना. ॲडव्हेंचर असलेला फायदा येतो भाई कधी कधी खूप. म्हणजे लोक ज्याच्यामध्ये अडकतात ना, त्यात आपण आरामात निघतो, ज्यासाठी लोक स्ट्रगल करतात. दिल लगाने का तू ही तरीका है, एतबार भी तुझी से होता है, ना होश में. आणि मित्रांनो, इथे ना एक शिळफाट्याकडून सरळ आलं ना त्या घाटीतून की घाटीत ह्या साईडला होते उजव्या हाताने ना, पुढे आले की गणपती मंदिर लागतं. कधीतरी खरंच व्हिजिट करा त्या मंदिराला, खूप सुंदर आहे ते मंदिर. मी पण कधीतरी जाईन, असंच एकदा ऑफिसला जाता जाता ना कधीतरी जाईन. पुढच्या मंगळवारी मी जाईन मे बी. इथून ते वरती जायला आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे. एवढं सुंदर मंदिर आहे ते. तिथे ॲटमॉस्फिअर, म्हणजे माझा मित्र गेलेला, त्याने मला सांगितलं की ॲटमॉस्फिअर खूप चांगलं आहे तिकडचं. तिकडचं नेचर खूप छान आहे.
एकदम मस्तपैकी सावली, थोडी थंड हवा मंदिरामध्ये, सुंदर. आई शपथ, ट्रॅफिक व्हेरी नाईस. हे कुठचं ट्रॅफिक आता आलं मध्ये. ॲडव्हेंचर असलेल्याचा फायदा, कुठूनही जातो आपण, काही करतो. हिची आता एवढी सवय झाली ना 1.5-2 महिन्यामध्ये, 1.5-2 महिन्यात झाले तुम्ही माकला घेऊन, पण सवय एवढी झाली ना कुठूनही कशी नाचवू शकतो तिला आता मी. लोक बोललेला वर्षभर तरी होणार नाही तिची सवय, तिला वर्ष जाईल तिची सवय करायला, पण नाही, जाम लवकर सवय झाली आहे तिची मला. कारण की डेली चालवतोय ना आपण, डेलीचे 60-70 किलोमीटर चालवतो आपण तिला. पण निघाल्यावरती ना गोप्रोला ना आपल्या KTM मध्ये चार्जर आहे, त्या चार्जरने आपण चार्ज केलेला आणि तो चार्ज आय गेस 23-20 झालेला. मी घरातून निघाल्यापासून गोप्रो चालू करून आलं, तर मला माहिती नाही किती बॅटरी उरली आहे ती. मी पोचलो आपण आता महापेला. महापे आपण ऑलमोस्ट क्रॉस केलाय. महापेवरून सरळ जाऊ की लेफ्ट मारून जाऊ, मला थोडं कन्फ्युजन आहे की लेफ्ट मारून पण तेवढंच आहे, सरळ जाऊन पण तेवढंच आहे यार वाशीला जायला. तर जेवढी चार्जिंग चालेल तेवढी चालेल, त्याच्यावरती तर बघू. मी तुम्हाला आत्ताच टाटा बाय बाय बोलून देतो. आपण आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. आपण आता उद्या परत भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये. चलो बाय, टाटा बाय बाय.